भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति अगले यीशु ख्रिस्तांची मधुर नावांची सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 17 सप्टेंबर 2025 बुधवार. आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका. पहिली थेसलोनिकरांस 5 अध्याय 19 वचन. देवाने मानवजातीला दिलेल्या सर्व देणग्यांमध्ये सर्वात मोठी देणगी म्हणजे पवित्र आत्मा. आपण ही अनमोल संपत्ती आपल्या मातीच्या भांड्यात आपल्या देहात प्राप्त केली आहे. परमेश्वर आपल्याला आत्मा प्रज्वलित ठेवण्याची सल्ला देतो, पण त्याच्याबरोबर तो चेतावणीही देतो की आत्म्याला विझवू नका. पवित्र आत्मा आपल्या आत जळणाऱ्या अग्नीसारखे आहे. आपण प्रार्थना व स्तुती केली तर तो अग्नी तेजपणे भेटतो आणि आत्म्याची देणग्या सामर्थ्याने कार्य करतात. पण जेव्हा आपण आत्म्याला दुःखी करतो तेव्हा तो अग्नी विझवतो. केरोसिनच्या दिव्याची विचार करा. जर दिवा तेला वाचून असेल किंवा वात व तेल यांचे योग्य संपर्क नसेल किंवा तो पावसात वा वाऱ्यात ठेवला असेल तर त्याची ज्योत विझते. त्याचप्रमाणे आपण पवित्र आत्म्याचे सूचनांकडे दुर्लक्ष केले, प्रार्थना टाळली वा जाणून-बुजून पापात पडलो तर आपण स्वतः आत्म्याला विझवत आहोत. अनेक विश्वासणारे व देवाचे सेवक जे ऐकायला आत्म्याने सामर्थ्याने वापरले गेले, नंतर पापात, विशेषतः व्यभिचारिणी व वासनामध्ये पडल्यामुळे त्यांचे तेज व प्रभाव गमावले. जर तुम्हाला आत्म्याचे अग्नी जलत ठेवायचे असेल तर पापी इच्छांना कधीही जागा देऊ नका. तुमचा देह जो पवित्र आत्म्याचे मंदिर आहे तो पवित्र व अनुशासित ठेवा. शास्त्र चेतावणी देते, कारण देवाने आपल्याला अशुद्धतेसाठी नाही तर पवित्रतेसाठी बोलावले आहे. म्हणून जो नकारतो तो मनुष्याला नकारत नाही तर देवाला नकारतो, ज्याने आपल्याला आपला पवित्र आत्मा दिला आहे. पहिली थेसलोनिकरांस अध्याय 4 7 आणि 8 वचन. दाविदाच्या जीवनात ज्याने प्रभूवर गाढ प्रेम केले, वासना हळूहळू शिरली. राजवाड्याची छपरावरून चालत असताना त्याचे डोळे वासनाने आकृष्ट झाले आणि अखेरीस तो गंभीर पापात पडला. त्या कृतीचे गढू परिणाम भोगायला लागल्यावरच त्याला नुकसानाची उली कळली. म्हणून त्याने अश्रूंनी ओरडून म्हटले, हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध अंतःकरण निर्माण कर, माझ्यामध्ये स्थिर आत्मा नूतन कर. मला तुझ्या उपस्थितीतून दूर करू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून काढून नेऊ नकोस. तुझ्या तारण्याची आनंद मला पुन्हा दे आणि उदार आत्म्याने मला स्थिर ठेव. स्तोत्र 51 अध्याय 10 आणि 12 वचन. देवाची लेकरांनो, आत्म्याचे अग्नी कधीही विझवू देऊ नका. तो सदैव तुमच्यामध्ये जलत व तेजाने भडकत राहो. तुमची खरी महानता या गोष्टीत आहे की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. पुढील ध्यानार्थ वचन. कष्टात आलसी नसून आत्म्यात उत्साही राहून प्रभूची सेवा करीत राहा. रोमकारस 12 अध्याय 11 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी नीतिसूत्र अध्याय 27 अध्याय 28 अध्याय आणि 29 अध्याय. सायंकाळी 2 कोरिंथियर्स अध्याय 10. धन्यवाद.